गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज 14 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्रे, वेबसाईट यावरून संकलित केलेल्या आहेत। तसंच PIB सुद्धा याच्यामध्ये ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये आपण कव्हर करणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी काही प्रश्न असणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे। कालच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आपण यामध्ये बघणार आहोत। बरेच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे। आज नावं खूप जास्त आहेत, त्यामुळे आज मी नावं कव्हर न करता न्यूज कव्हर करून हा व्हिडिओ बघणार आहे, व्हिडिओ कव्हर करणार आहे। सर्वप्रथम सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन। भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतीय रिझर्व्ह बँकेचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं, ज्यांच्याच विचारातून भारतीय रिझर्व्ह बँक अस्तित्वात आली आणि भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे, तर त्यांना आपण अभिवादन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बेटिक ही संस्था कशाशी संबंधित आहे? बेटिक ही संस्था कशाशी संबंधित आहे? लॉर्ड बेंटिकने भारतात घडवलेल्या सुधारणावादी धोरणांबाबत, IIT द्वारे राबवण्यात येणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाबाबत, कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान संशोधनाबाबत की वाहन उद्योगाद्वारे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या संशोधनाबाबत। तर बेटिक ही जी संस्था आहे ही IIT मुंबईद्वारे चालवल्या जाते आणि IIT मुंबईद्वारे जे वैद्यकीय क्षेत्रामधून बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्याद्वारे विविध संशोधनं केले जातात आणि त्यातून विविध इन्स्ट्रुमेंट्स जे तयार केले जातात त्या संदर्भात ही संस्था कार्यरत आहे। तर बेटिकच्या माध्यमातून त्यांनी 20 उपकरणं तयार केलेली आहेत। भारतीय वैद्यक क्षेत्रास लाभदायक ठरणारी 20 वैद्यकीय उपकरणे भारतीय वैद्यक क्षेत्रात दाखल होण्यासाठी तयार आहेत। IITच्या बायोमेडिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर, हा बेटिकचा लॉंग फॉर्म आहे। बायोमेडिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर हा विभाग जो आहे हा IIT मुंबईच्या माध्यमातून कार्यरत करतो। पुण्यातील COEP, नागपूरमधील VNIT या महत्त्वाच्या इंजिनिअरिंग संस्थांचे संशोधकसुद्धा याच्या अंतर्गत कार्य करतात। आणि भारतामध्ये जी सध्या कमतरता आहे ती म्हणजे उच्च दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांची। तर हे उच्च दर्जाचे वैद्यकीय उपकरणं तयार करण्याचं संशोधनाचं कार्य या बेटिक संस्थेच्या माध्यमातून केलं जातं। जवळपास भारतामध्ये 78% उपकरणं ही इम्पोर्ट केली जातात। तर या इम्पोर्टच्या ऐवजी भारतामध्ये स्वतः उच्च प्रतीची उपकरणं तयार केली जावीत या दृष्टिकोनातून बेटिकचं संशोधन कार्य आहे। तर या तंत्रज्ञानांनी डॉक्टरांसाठी स्मार्ट स्टेथोस्कोप, मधुमेहाच्या रुग्णांसाठी डायबेटिक फूड स्क्रीनर, हाडाला मार लागल्यानंतर प्रथमोपचारामध्ये सामान्य माणसाला करता येईल अशा पद्धतीची प्लास्टर पट्टी, अशी तब्बल 20 वैद्यकीय उपकरणं तयार केली आहेत। आणि ही उपकरणं भारतीय बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी पर्यायांची सुरुवात त्यांनी केलेली आहे। तर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं भारतीय डॉक्टर, तंत्रज्ञ आणि उद्योजक तसंच गुंतवणूकदारांचं। तर यामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। बेटिकला आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या कामाचा आढावा आणि पुढील वाटचालीचं नियोजन या उद्देशाने चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। तंत्रज्ञ किंवा संशोधक यांच्या स्तरावर संशोधनातून उपकरणाची निर्मिती करण्यापर्यंत सीमित राहतात। मागणी, नफा, परदेशी बाजारपेठेची स्पर्धा या दृष्टीने उद्योजक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात। तर यामध्ये मोठी दरी आपल्याला आढळते। ही दरी दूर करून उद्योजकांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बाजारपेठेचा विचार करून उपकरणंही तयार केली जातात। तर भारतीय बाजारपेठेचा आपण जसं विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये जवळपास सर्व वैद्यकीय उपकरणं ही इम्पोर्ट केली जातात। तर भारतामध्ये जर ही बनवल्या गेली तर त्याचा बराचसा फायदा हा त्याला भारतीय वैद्यक क्षेत्राला होऊ शकतो। हायब्रिड प्लास्टर स्प्लिंट, स्मार्ट स्टेथोस्कोप आणि डायबेटिक फूड स्क्रीनर या तिन्ही उत्पादकांना दिल्ली इथे एक कार्यक्रम झाला होता। दिल्लीतील BIRCAच्या वतीने 50 लाख रुपयांचा बायोटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रांट पुरस्कार मिळालेला आहे आणि याचं उत्पादन, चाचणी आणि बाजार विपणनासाठी तयार केलं जाणार असल्याचं जे विशेष कार्यकारी अधिकारी बेटिकचे त्यांनी माहिती दिलेली आहे। तर ही उपकरणं कुठली आहेत? तर पुण्याच्या COEP संस्थेच्या बेटिक विभागाने हायब्रिड प्लास्टर स्प्लिंट तयार केला आहे। अपघातामध्ये जर हाडाला मार लागला तर डॉक्टरकडे जाईपर्यंत तो भाग स्थिर ठेवण्यासाठी दुखावलेला भाग कपड्याने किंवा पट्टीच्या सहाय्याने बांधून
रुग्णालयात नेण्यासाठी सामान्य माणसाला प्लास्टर करता येईल अशी पट्टी तंत्रज्ञांनी विकसित केली आहे. ही पट्टी पाण्यात बुडवून सहज रीतीने दुखावलेल्या भागावर बांधल्यानंतर तो भाग प्लास्टर केल्याप्रमाणे काही काळ स्थिर असतो. तसंच मधुमेहाच्या रुग्णांच्या पायामधील संभाव्य संसर्ग जाणून वेळीच काळजी घेण्यासाठी डायबेटिक फूट स्क्रीनर, तसंच भारतीय बनावटीचं स्टेंट, त्वचेच्या विकारांचे निदान करण्यासाठी विविध पद्धतीने फोटो घेणारे उपकरण. स्टेंट म्हणजे जे हृदयामध्ये लावलं जातं ना, ज्यावेळी एखाद्या धमन्या ज्या आहेत त्या चोक होतात त्यावेळी स्टेंट वापरले जातात. तसंच भारतीय बनावटीचं बायोप्सी तंत्र, पोर्टेबल शस्त्रक्रियागृहसुद्धा त्यांनी बनवलेलं आहे. स्टेटोस्कोपबद्दल आपण मागे माहिती घेतली होती आपल्या एका सदरामध्ये, की हा जो स्टेटोस्कोप त्यांनी तयार केलेला आहे, या स्टेटोस्कोपच्या माध्यमातून जी हृदयाचे जे आहे हृदयाचे ठोके हे रेकॉर्ड केले जातात आणि त्यावरनं ते रेकॉर्ड केलेले ठोके नंतर ॲपच्या माध्यमातून कुठेही पाठवले जाऊन त्याद्वारे रोगाचं ॲनालिसिस जे आहे हे केलं जाऊ शकतं. तर अशी बरीच उपकरणं बेटिकच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. आपलं चॅनल MPSC लक्ष तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेलचेप आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. याच्या नोट्स जे आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा मिळतील आणि डायरेक्ट तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, तिथनंसुद्धा डाउनलोड करू शकता. इतर काही बातम्या. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामार्फत एक सुविधा देण्यात आली आहे, ज्यामध्ये विक्रेता आणि खरेदीदाराच्या नावाने आता मालमत्ता व्यवहाराचा शोध घेतला जाईल. यापूर्वी ज्या मालमत्ताचा होत्या याची खरेदी विक्री वेगवेगळ्या कार्यालयाच्या माध्यमातून होत होती. तर कोणी घेतली, कोणाच्या नावाने, हे प्रत्येक कार्यालयामध्ये शोधणं थोडं कठीण होतं. तर राज्य नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून एखाद्या मालमत्तेबाबत पूर्व नोंदवलेला दस्त शोधायचा असेल तर यापुढे हा शोधता येणार आहे. या विभागाकडून एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी मिळकतीचा क्रमांक किंवा दस्ताच्या क्रमांकावरून व्यवहार शोधता येत होते. जमीन, सदनिका आणि दुकानांच्या खरेदी विक्री व्यवहारातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने ई सर्च ही संगणक प्रणाली चालू केली आहे, ज्या माध्यमातून नावावरून हे शोधता येणार आहे. ई सर्च संगणक प्रणालीवर आतापर्यंत जिल्हा, तालुका, सर्वेक्षण क्रमांक, गट क्रमांक दिल्यानंतर संबंधित मालमत्तेचा शोध घेता येत होता. आता विक्री करणारा किंवा खरेदीदार यांचं नाव असं पर्याय दिले आहेत. मात्र विक्री करणारा किंवा खरेदीदार यांचे नाव केवळ संबंधित सर्वेक्षण क्रमांक आणि गट क्रमांकापुरतंच मर्यादित आहे, अशी माहिती ही देण्यात आलेली आहे. तर यासाठी IGR-Maharashtra.gov.in हे संकेतस्थळ चालू करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा, IGR-Maharashtra.gov.in. एक बातमी आज हेडलाईन म्हणून आलेली आहे लोकसत्तामध्ये. तर फ्रान्समधील ल मॉन या वृत्तपत्राने एक दावा केला आहे की अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलची जी डील झाली त्यानंतर फ्रान्समध्ये बरीचशी कर माफी ही मिळाली होती. त्याचा फायदा अनिल अंबानी यांना मिळाला होता. तर ज्यावेळी 2015मध्ये अंबानी यांच्या कंपनीला, रिलायन्स कंपनीला राफेलच्या बाबत डील झाली होती, राफेलचा करार झाला होता, तर त्यानंतर जवळपास 1125 कोटी रुपयांचा म्हणजे तब्बल 14.37 कोटी युरोचा कर माफ केल्याची बातमी ल मॉन हे जे फ्रेंच वृत्तपत्र आहे यांनी प्रसिद्ध केलेली आहे. परंतु याबाबत संरक्षण खात्याने सुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे की राफेल करार आणि अंबानीचे करमाफी प्रकरण याचे परस्पर संबंध जोडणे अयोग्य आहे आणि हा बदनामीचा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कर सवलतीचा कालावधी याचा केंद्र सरकारच्या राफेल कराराच्या घोषणेशी कुठलाही संबंध नाही. तर यांना जो बराचसा टॅक्स सांगितला होता गव्हर्नमेंटनी, फ्रेंच गव्हर्नमेंटनी, कारण की अंबानी यांची जी कंपनी आहे ही दूरसंचार कंपनी फ्रान्समध्ये सुद्धा कार्यरत होती आणि त्यांचा जो टॅक्स होता हा यानंतर कमी करण्यात आला होता. पहिले त्यांना जास्त टॅक्स भरण्यास सांगण्यात आलं होतं. द रिलायन्स फ्लॅग ॲटलांटिक फ्रान्स असं या कंपनीचं नाव होतं आणि त्यांना 15.1 कोटी रुपये टॅक्स भरावा लागणार होता, परंतु त्यांना 73 लाख युरो टॅक्स भरण्यास सांगून नंतर जो आहे ते प्रकरण मिटवण्यात आलं होतं. त्यामुळे आधी नेमकं काय होतं आहे ते हे चौकशी अंती लक्षात येईल. युरोपीय महिला गणित ऑलिम्पियाडमध्ये रोहिणी जोशी यांनी कोणतं पदक जिंकलं? तर यामध्ये रोहिणी जोशी यांना
रौप्य पदक मिळालेलं आहे आणि त्या रौप्य पदक मिळवणाऱ्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या. आतापर्यंत भारताला यामध्ये फक्त कांस्य पदक मिळवता आलं होतं. तर रोहिणी जोशी अशा पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत ज्यांनी या गणित ऑलिम्पियाडमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. त्यांना रौप्य पदक मिळालेलं आहे. मुलींना गणितात संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने युरोपीय महिला गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य पदक पुण्यातील रोहिणी जोशी यांच्या मुळे मिळालं आहे. त्या 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी आहेत आणि असं ते काम करणाऱ्या पहिल्याच विद्यार्थिनी ठरल्या आहेत. युक्रेनमध्ये ही स्पर्धा नुकतीच पार पडली. भारताने 2015पासून या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली होती. आतापर्यंत भारताने यामध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. यंदा पहिल्यांदाच भारताला रौप्य पदक मिळालं आहे. रोहिणीसह तेलंगणा येथील व्ही साई, नवी दिल्ली येथील अनुष्का अग्रवाल या 2 विद्यार्थिनींनाही कांस्य पदक प्राप्त झालेलं आहे. स्पर्धेतील 50 देशातील 196 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये भारताला रौप्य आणि 2 कांस्य पदकं मिळालेली आहेत. ADIBF म्हणजे अबुधाबी इंटरनॅशनल बुक फेस्टिवलमध्ये भारताला गेस्ट ऑफ ऑनर हा मिळालेला आहे. म्हणजे सन्माननीय देश असणार आहे भारत. UAEमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या जो एक वारसा आहे, या वारसाला धरून हे जो पुस्तक मेळावा अबुधाबीमध्ये होणार आहे हा 29वा पुस्तक मेळा असणार आहे. या 29व्या पुस्तक मेळ्याला भारताला गेस्ट ऑफ ऑनर हा मिळालेला आहे. या सहभागाद्वारे UAEकडून ADIBFच्या संपूर्ण कालावधीमध्ये आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमामध्ये तसंच अभ्यागतांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्रात तसंच या प्रेक्षकांना व्यस्त ठेवण्याची अपेक्षा आहे. तर अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचे विभागाचे जे सचिव आहेत सईद घोषाब यांनी पुस्तक मेळाव्यामध्ये सन्माननीय अतिथी म्हणून भारताची निवड केल्याबद्दल भारताचं अभिनंदन केलेलं आहे. आणि भारत आणि UAEचे संबंध यामुळे अजून घट्ट होतील असं सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना UAEच्या माध्यमातून कुठलं पुरस्कार देण्यात आला आहे हे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. UAEकडून भारताला कुठलं भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर या UAEमध्ये जे भारताला स्थान मिळालेलं आहे बुक फेस्टिवलमध्ये त्यामुळे भारताला बराचसा फायदा होईल. त्यामुळे भारतीय लेखक आणि त्यांचं साहित्य हे सर्व साहित्य जे आहे तिथे पब्लिश करता येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. पश्चिम रेल्वेने आपली 152 वर्ष पूर्ण केलेली आहेत. तर ही 152 वर्षापूर्वी जी पहिली ट्रेन होती पश्चिम रेल्वेची कुठे धावली होती? विरार ते बोरिवली, विरार ते बोरीबंदर, विरार ते बॅकबे की विरार ते चर्चगेट? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. 2 गोष्टींचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. पहिला जो प्रश्न होता तो UAEच्या माध्यमातून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुठला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आणि दुसरा म्हणजे पश्चिम रेल्वेने आपली 152 वर्ष पूर्ण केली आहेत. तर ही पहिली ट्रेन कुठे धावली होती? काल आपण जो प्रश्न घेतला होता न्यूझीलंडच्या हिलेरी ही शिष्यवृत्ती कोणाला जाहीर करण्यात आली आहे? तर ही शिष्यवृत्ती दीपा मलिक यांना जाहीर करण्यात आली आहे. पुष्कळ विद्यार्थ्यांनी याच्याबद्दल करेक्ट आन्सर्स दिलेले आहेत. आज मी नावं घेऊ शकत नाही. उद्या तुमच्यासाठी काही जे आजच्या प्रश्नाची उत्तरं करेक्ट देतील दोन्ही प्रश्नांची त्यांची उत्तरं त्यांची नावं मी उद्या डिक्लेअर करेल. तर दीपा मलिक या पॅरालिम्पिकपटू आहेत आणि त्यांनी गोळाफेकमध्ये भारताला पदक मिळवून दिलं होतं आणि त्यांना ही शिष्यवृत्ती न्यूझीलंडच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. तर हे आपलं जे चॅनल आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.